सुरू होईल। आम्ही हा एल्गार सभा म्हणून तिथं आयोजित केलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा सर्व पक्षीय सर्व जातीय प्रचंड पाठिंबा भेटत आहे। मी तर म्हणतो ओबीसी मराठा दलित सगळ्या नेत्यांनी असे आमचे देवेंद्रजी म्हणतोय उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हेच देवेंद्रजी ओला दुष्काळ म्हणून मागणी करत होते। म्हणजे मागणी करणारे देवेंद्र वेगळे आणि ओला दुष्काळ नाही म्हणणारे देवेंद्र वेगळे, दोन देवेंद्र पाहिले पाहिजे। कोरा सातबारा कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र वेगळे आणि आता ओला दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करू असे म्हणणारे देवेंद्र वेगळे। आता ते म्हणतात मार्च मध्ये रब्बी पिकाची परतफेड करावं लागतं, ते पाहू। काल परवा त्यांनी असं म्हटलं का आम्ही दुष्काळ जरी जाहीर केला नाही तर दुष्काळाचे सगळे निकष लावू। मग आता सगळेच निकष लावतात तर जाहीर करायला काय झालं? हे किती बनवाबनवी आहे। कधी म्हणतात ते 3 महिन्यासाठी आम्ही कर्जाची सक्तीची वसुली थांबवू। 3 महिन्यांना देवेंद्रजी काय चमत्कार होणार आहे आमच्या शेतकऱ्यावर? कसा तो कर्ज फेडणार आहे? कशा पद्धतीने तो शेती उभा करणार आहे? या सगळ्या गोष्टीचं उत्तर राज्यकर्ते कोणी देत नाही। कृषी मंत्री द्यायला तयार नाही, मुख्यमंत्री द्यायला तयार नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री देत नाही। खरं तर ही वाईट अवस्था आम्ही पाहतोय। इतकी वाईट अवस्था राज्यामध्ये कधीच नव्हती। साधा दिलासा देण्याचं काम सुद्धा करत नाही, उलट पैशाचं सोंग उभं करता येत नाही असं जर अजितदादा म्हणत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे। आता ओला दुष्काळ हा कुठल्या कायद्याबद्दल शब्द नाही। नाही, आपत्ती व्यवस्थापन 2005चा कायदा आहे। कलम 48 हे राज्यासाठी आणि कलम 46 राज्यासाठी, कलम 48 हे देशासाठी आहे। त्याच्यात स्वातंत्र्य अधिकार आहे ना। मला एक सांगा, काय हे सगळं करताना राज्याचा अधिकार आहे? तो राज्य कृषी हा विषय राज्याचा आहे। त्याच्यानं राज्यानं ते घोषित करायला काही अडचण नाही। कायद्यामध्ये आपत्तीग्रस्त म्हणून आपण जिल्हा करू शकतो। आता आपत्तीग्रस्त म्हणा का दुष्काळ म्हणा हे शब्दाचा फक्त खेळ आहे, तो करायला मला वाटते काही अडचण नाही आहे। पण ते मुद्दा म्हणून शब्दामध्ये खेळवण्यासाठी जसं काही हायकोर्टात एखादी वकिली सुरू आहे अशा पद्धतीचं ते बोलत राहतात देवेंद्रजी। त्यांच्या वकिलीचा पुरा फायदा घेते ते। मनोज जरांगे पाटलांनी पण दसरा मेळ्याच्या दिवशी आता शेतकरी आंदोलन हाती घ्यायची ठरवलं। दिवाळीनंतर सगळ्या शेतीमध्ये अभ्यास करणाऱ्या सगळ्या लोकांची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवून राहते। आनंदाची गोष्ट आहे। मला वाटते सगळ्याच मराठा नेता असू दे, ओबीसी नेता असू दे, दलितांचे नेते असू दे, हिंदुत्ववादी असू दे किंवा मुस्लिम कट्टरवादी असू दे, सगळ्यांनी एकत्र होऊन शेतकऱ्याशी संबंधित लढलं तर चित्र बदललं ना महाराष्ट्राचं। आखरी हा शेतकरी सगळ्याच जातीत आहे, सगळ्याच धर्मात आहे आणि सगळ्या पार्टीमध्ये आहे। मग त्याची संख्या सगळ्यापेक्षा जास्त आहे, उसका आवाज भी सबसे ज्यादा बड़ा है। तो मेहनत पण सगळ्यात जास्त करतं, पण तोच का लुटल्या जातं, त्यालाच का आत्महत्या करावं लागतं? संभाजीनगरमध्ये आता एका ठिकाणी नवरा बायकोनं दोघांनी आत्महत्या केल्या आणि अजूनही त्याला कुठलीही मदत भेटली नाही। 2 मुलं आहेत, ते उघड्यावर पडलेले आहेत। रोज 10 ते 15 आत्महत्या कानावर येतं। हा सर्वपक्षीयच कार्यक्रम आहे आणि ते सगळ्या जातीनं एकत्र होऊनच हा एकत्र लढला पाहिजे। त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही एकत्र येणार का? माझं असं म्हणणं आहे, शेतीच्या प्रश्नासाठी आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहू, कोणाच्या बाजूने उभं राहू। शेतकरी हा विषय, मजुराचा विषय, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल आणि दिव्यांग असेल, जो ह्या विषयाला धरून राहील त्याच्यासाठी आम्ही उभं राहू। चांगली गोष्ट आहे। मला वाटतं आम्ही खरं तर महाराष्ट्र वेगळ्या वळणावर, खऱ्या वळणावर लागलेला आहे। नाहीतर हा महाराष्ट्र जातीत भांडणारा पाहत होतोय। आमचे ते स्वप्न होते का हा महाराष्ट्र शेतकरी आणि सरकार असा वाद निर्माण झाला पाहिजे, पण मुद्दामून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं। पण आज आता आनंदाची गोष्ट आहे, जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलायला सुरुवात झाले। आमचे उद्धव साहेब सुद्धा आता मोर्चा काढणार आहे। हे अपेक्षाच आहे, हीच अपेक्षा आहे। जो महाराष्ट्र जाती धर्मामध्ये पेटत होता
तो शेतकऱ्यासाठी जर वरती येत असेल, आवाज उठत असेल आणि एक नवीन चित्र उद्या हिंदुस्थानाला जात असेल तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नेहमी लढतात, तर ह्या सगळ्याचे जे नेते आता मोर्चे काढतील किंवा आंदोलन करतात त्यांना पाठिंबा असेल, सोबत असाल तुम्ही? हा, बिलकुल पाठिंबा. मी तर म्हणतो भाजपने काढला मोर्चात त्यालाही पाठिंबा देऊ. आखरी शेतकरी म्हणून उभं राहता आलं पाहिजे ना. सगळ्यांना पार्टीचीच गुलामी करायची, पार्टीशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नाही असं समजणारा काही अर्थ आहे का? मी तर नेहमी सांगतोय तर तुम्ही कोणत्याही पार्टीत राहा, जातीत राहा, पण आम्ही शेतकरी आहो, मी शेतकरी आहो इतकं मात्र डोक्यात राहू द्या. ते म्हणतो ना, तुमचा झेंड्याचा रंग निळा असू दे का भगवा असू दे का हिरवा असू दे का पिवळा असू दे, पण हे विसरू नका, त्या झेंडा जो बनतो ना ज्या कापडापासून, तो कापूस माझा शेतकरी पिकवतो हे लक्षात असू द्या. त्याच्यानं अंतिमही शेतकरी असला पाहिजे आणि प्रथमही शेतकरी असला पाहिजे. रोगराई आता सुरू झाली आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जिथं पूर होता तिथे जनावरं असतील किंवा लोक असतील यांना रोगराईचा सामना करावा लागतो. दोन गोष्टी आहे. जिथं पूर गेला तिथली अडचण तर फारच जास्त आहे, पण मी संभाजीनगर जालन्यामध्ये काल फिरलो तर तिथे काय लक्षात आलं का नदीच्या काठावरच्या लोकांना मदत दिल्या जात आहे, पण ते नदीच्या काठावर नाही दूर आहे, जिथं 61 mm पाणी पाऊस ते पडलं नाही, अतिवृष्टी झाली नाही, तिथे त्यांना मदत नाकारताय. पण सततच्या पावसामुळं आज जे सोयाबीन पूर्ण धुळीस मिळालं त्याचे पंचनामेच केले नाही. संभाजीनगरला, जालन्याला पंचनामे केले नाही. हे फार चुकीचं आहे. सरकार काय म्हणतं, काय 61 mm वरती पाऊस पडला तर मग आम्ही तुम्हाला मदत करू. समजा 60 पडला तर काय नुकसान होत नाही का? हा काही सेंटीमीटरनं मोजणारा विषय आहे का? एवढ्या गलथान आणि एवढं विचित्र वागतंय सरकार. तुम्ही सांगा, 5 दिवसात सतत पाऊस पडला पाहिजे, 10 mm सतत पडला पाहिजे. 1 mm कमी पडला 5 दिवसाच्या, 4 दिवसातला 1 दिवस जर तर बेकार. आता अर्धे लोक संभाजीनगरचे शेतकरी बसणार नाही, अर्धे जालन्याचे बसणार नाही. नदीच्या काठावरचे तेवढेच जर घेतल्या जात असत तर याच्यासारखं दुर्दैव नाही. हो, यांचेच आहे हे. तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवत असेल. तू जास्त बोल मग तुला मंत्रीपद भेटत, तू बोलला का तुला उमेदवारी भेटत, दुसरं काय. पण तुम्ही गंभीर आरोप करताय मुख्यमंत्र्यावर. अहो ते काय, तुम्ही सांगा. मी दोनदा सत्य यांच्यासोबत असताना पण बोललोय. कारण नसताना तुम्ही त्यांचं पाठबळच देताय. तुम्ही अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना, त्याचे परिणाम भोगा लागल. आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही. 2 कामं कमी केले तर चालते, पण आपल्यामुळं कारण नसताना कोणाला वाईट केलं जात असं, लोक अशा प्रकारच्या मागं लावून दिले जात असेल, ते चुकीचं आहे ना. जबाबदार कोण आहे याला आणि काय कारवाई होईल? हे सगळं सीएम साहेब जबाबदार आहे. मुख्यमंत्र्याला तेच काम आहे. लहान लहान गोष्टीसाठी फोन करतोय जिल्ह्यामध्ये. लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असते. आमची इथं DDR, मी बँकेचा अध्यक्ष आहे, तर त्या DDRला आणि त्या तुमच्या जेटीला महिन्यातून एक फोन तर मुख्यमंत्र्याचं असतं. बच्चूकडे सापडतं का? अजून का अटक केली नाही? कसं सापडणार तो? बच्चू, शेतकरी आत्महत्या खूप वाढल्या आणि खास करून सुरू झाल्या तेव्हापासून रोज मराठवाड्यात 1-2 शेतकरी आत्महत्या. इकडे बघा सगळं आणि अजूनही हवी तशी मदत शेतकऱ्यांना मिळत नाही, आत्महत्या वाढतात. का होतंय का, एकंदरीत शेतातलं चित्र पाहिलं का मन खचून जातं. आणि मग एकदा मन खचल्यानंतर दुसरा एक आधार सरकार म्हणून असतं ते नाही राहिलं. एकदा सरकारनं असं म्हटलं असतं का तुम्ही काही घाबरू नका, आम्ही पूर्ण मदत करू, उभं करू, वर्षभर उभं करू आणि पुढच्या वर्षी बियाणासाठी पण तुम्हाला ताकद देऊ, असं न बोलता अजितदादा म्हणते सोंग करता येत नाही. काय आधार राहील शेतकऱ्याला? तुम्ही जे म्हणता इकडे पैसे नाही म्हणतोय मुख्यमंत्री, आज करू उद्या करू. अरे तुम्ही किती मदत करणार आहे, कशी करणार आहे, कोणासाठी करणार आहे? तुमचे पंचनामे सरसकट काय तुम्ही मदत करत नाही? महाराष्ट्र सगळ्या इकडे पावसानं धुतल्या गेला आणि तुम्ही आता पंचनामे करायला लागले. पंचनामेमध्ये आता मी संभाजीनगर जालन्याचं पाहिलं तर नदीच्या काठावरचे शेतकरी घेणार, नदीच्या बाहेरचे शेतकरी घेणार नाही. कारण सततच्या पावसामध्ये निकषात ते बसत नाही. अतिवृष्टीचा 1 mm पाऊस कमी झाला तरी तुम्ही ते घेणार नाही. वा, ही कुठला धंदा आहे? राज्याला काही अधिकार आहे का नाही? नियमावर बोट ठेवून फक्त आत्ता काम करायचं आणि तुमचे सगळे धंदे बगर नियमाचे चालू ठेवायचे. या राज्यामध्ये
ऐवज वाळू येत नाही का रे? गुटखा येत नाही, ते कसे काय कायदेशीर बगर कायदेशीर धंदे चालू आहे तुमचे? तिथं तुम्हाला सगळे धागेदोरे तुमचे लागलेले आहे व्यवस्थित. तिथं तुम्हाला काही पाहायचं नाही. आणि शेतकरी आला का नियमावर बोट ठेवून काम करायचं. आता 61 mm चा पाऊस पडल्यानंतर समजा 60 पडला, नुकसान होत नाही. मग त्याची वस्तुस्थिती पाहणार नाही मुख्यमंत्री, त्यावर तुम्ही जाणार नाही, हे चुकीचं आहे. ओके. हो. काल परवा काही आमच्या अंकुश जोंजाळे एक चांगला कार्यकर्ता आहे, रक्तदान करणारा आहे, चळवळीत सहभागी होणारा आहे, पण त्याला बदनाम करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला गेला. कुठलाही काही कारण नसताना, त्याची तपासणी न करताना मोठे गँगस्टार इथं आलेले आहे आणि ते काहीतरी खूप मोठं काहीतरी काही करणार होते, अशा प्रकारचे चुकीचे आरोप माझ्यावरही त्या कार्यकर्त्यावरही केले गेले. आता वास्तविक पाहता ते लोक जे होते ते कोण होते, काय होते, त्यांना काही माहीत नाही. तर ते आधार कार्ड घेणं विसरले, 2-3 दिवसात ते आधार कार्ड देतो म्हणून ते राहिले. एवढाच काय दोष त्या कार्यकर्त्याचा, पण पुरा बदनाम करून टाकले. म्हणजे जणू काही सुईच्या टोकावरचं थोडंसं जरी सापडलं तर ते आभाळा एवढं करावं, बच्चू कडूला जिथं पाहता येईल त्याला कसं ठेचावं, एवढे प्रयत्न सीएम साहेबांचे चालू असते. त्याच्यातला हा एक प्रकार आहे. तर काही नाही झालं तरी तर पकडा त्याला ठोका धरून, ही जी वृत्ती आहे ना भाजपची, ही फार बेकार आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राचे पाईक आपण म्हणताय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण भक्त असे म्हणतात, आणि एवढे वाईट कसं वागतं हेच समजत नाही मला. एवढे वाईट वागत असतंय. अरे राजकारण काही सात्विकता शिल्लक ठेवान का नाही ठेवणार तुम्ही? फक्त विरोधक आहे, तुमच्या विरोधात बोलतोय, आंदोलन करतोय म्हणून जिथं सापडन तिथं गुंडाळाचं काम करायचं. केवढी कुठली मस्ती आली तुम्हाला? हे यांनी चलेच्या पाट्याला सांगून ठेवलं खाली का रोज बच्चू कडूच्या विरोधात बोलायचं, रोज काय ना काही बोलल्याशिवाय त्याला ठेचाचं. जो महाराष्ट्रभर फिरताना त्याला पहिले अमरावती जिल्ह्यात ठेचा, आणि मग त्यांना पद भेटतात लगेच. बच्चू कडूवर बोललंय का मग त्यांना पद भेटतंय व्यवस्थित. असंच प्रकार आहे. आता काय पोलिसांनी निष्पन्न केलं मला माहित नाही, पण एक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या बदनाम केल्यामुळे त्याच्या वडिलाला भरती करावं लागलं. त्याचे वडील ICU मध्ये भरती आहे, तर नाहक बदनामी केली. उद्या घरचे परिवारातले लग्न असन अधिक काय असन, त्याच्यावर काय परिणाम पडेल? कुठल्या गोष्टीशी कसं जोडतोय आपण याचं काही तारतम्य ठेवलं पाहिजे ना. आणि लगेच भाजपचा सोशल मीडियाचा शेल कामाला लागला. बच्चू कडून गँगस्टर ठेवले, हे झालं ते झालं, लगेच बदलावे. मुख्यमंत्री कर्जमाफीवर बोलायला तयार नाही, या गोष्टी बरोबर अंदरून चालू असतं. 8 वाजले संपले का रात्री हेच काम चालू आहे. कोण सापडतं जिल्ह्यात, आमचा शेतकरी कसा राहतं त्याच्यावर चिंतन नाही करत ते. जिल्ह्यात आपल्या विरोधात कसा संपवायचा, त्याला कसं गारद करायचं, एवढंच सीएमच्या डोक्यात आहे फक्त. स्थानिक लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर टीका करतात. ते हे यांचीच आहे. हे तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवत असेल. तू जास्त बोल मग तुला मंत्रीपद भेटल, तू बोलला का तुला उमेदवारी भेटल, दुसरं काय. पण तुम्ही गंभीर आरोप करताय मुख्यमंत्र्यावर. हो ते काय तुम्ही सांगा, मी दोनदा सत्य यांच्यासोबत असताना पण बोललोय. कारण नसताना तुम्ही त्यांचं पाठबळच देताय. तुम्ही अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना, त्याचे परिणाम भोगा लागन. आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही. 2 कामं कमी केले तर चालतंय, पण आपल्यामुळं कारण नसताना कोणाला वाईट केलं जात असं, लोक अशा प्रकारच्या मागं लावून दिले जात असेल तर ते चुकीचं आहे ना. जबाबदार कोण आहे आणि काय कारवाई होईल? हे सगळे सीएम साहेबच जबाबदार आहे. मुख्यमंत्र्याला तेच काम आहे. लहान गोष्टीसाठी फोन करतोय जिल्ह्यामध्ये. लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असतोय. आमची इथं DDR, मी बँकेचा अध्यक्ष आहे, तर त्या DDRला आणि त्या तुमच्या JTला महिन्यातून एक फोन तर मुख्यमंत्र्याचा असतंच. बच्चू कडू सापडतं का? अजून का अटक केली नाही? कसं सापडणार तो? बच्चू, शेतकरी आत्महत्या खूप वाढल्या आणि खास करून अतिवृष्टी सुरू झाल्या तेव्हापासून रोज मराठवाड्यात 1 शेतकरी आत्महत्या करतात सगळं, आणि अजूनही हवी तशी मदत शेतकऱ्यांना मिळत नाही, आत्महत्या वाढतात. काय होतंय का एकंदरीत शेतातलं चित्र पाहिलं का मन खचून जातं, आणि मग एकदा मन खचल्यानंतर दुसरा एक आधार सरकार म्हणून असतं ते नाही राहिलं. एकदा सरकारनं असं म्हटलं असतं का तुम्ही काही घाबरू नका, आम्ही पूर्ण मदत करू, उभं करू, वर्षभर उभं करू,
आणि पुढच्या वर्षी बियाणासाठी पण तुम्हाला ताकद देऊ असं न बोलता अजितदादा म्हणतोय सोंग करता येत नाही. काय आधार राहील शेतकऱ्याला? तुम्ही जे म्हणता इकडे पैसे नाही म्हणतोय मुख्यमंत्री, आज करू उद्या करू. अरे तुम्ही किती मदत करणार आहे, कशी करणार आहे, कोणासाठी करणार आहे? तुमचे पंचनामे सरसकट काय तुम्ही मदत करत नाही? महाराष्ट्र सगळ्या इकडे पावसानं धुतल्या गेलाय आणि तुम्ही आता पंचनामे करायला लागले. पंचनामेमध्ये आता मी संभाजीनगर जालन्याचं पाहिलं तर नदीच्या काठावरचे शेतकरी घेणार, नदीच्या बाहेरचे शेतकरी घेणार नाही, कारण सततच्या पावसामध्ये निकषात ते बसत नाही. अतिवृष्टीचा 1 mm पाऊस कमी झाला तरी तुम्ही ते घेणार नाही. वा, ही कुठला धंदा आहे? राज्याला काही अधिकार आहे का नाही? नियमावर बोट ठेवून फक्त आता काम करायचं आणि तुमचे सगळे धंदे बगर नियमाचे चालू ठेवायचे. या राज्यामध्ये ऐवज वाळू येत नाही का रे? गुटखा येत नाही? ते कसे काय कायदेशीर बगर कायदेशीर धंदे चालू आहे तुमचे? तिथं तुम्हाला सगळे आहे, सगळे धागेदोरे तुमचे लागलेले आहे व्यवस्थित. तिथं तुम्हाला काही पाहायचं नाही. आणि शेतकरी आला का नियमावर बोट ठेवून काम करायचं. आता 61 mm चा पाऊस पडल्यानंतर समजा 60 पडला, नुकसान होत नाही? मग त्याची वस्तुस्थिती पाहणार नाही मुख्यमंत्री? त्यावर तुम्ही जाणार नाही? चुकीचं आहे. धन्यवाद. चला.